नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे कोल्हापूर पोलीस भरतीचे मुलींचे ग्राउंडचे मार्क प्रसिद्ध झालेले आहेत. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर बघाल तर मुली ते टोटल जर ह्यासाठी बघितलं तर 154 पदांकरता ही पोलीस शिपाई पदांकरता भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तर तुम्ही जर इथं बघितलं प्रॉपरली तर आपण जाहिरात जर पाहिली तर तुम्ही बघू शकता की महिलांसाठी जर बघितलं तर 47 पदं ही आरक्षित ठेवलेली आहेत. ही महिलांसाठी पदं आरक्षित असणार आहे. टोटल 47 पदं. 47 पदं ही महिलांसाठी आरक्षित आहे. तर त्यासाठी ही टेस्ट झालेली आहे. तर सगळ्यात पहिलं जर बघितलं तुम्ही तर इथं हे विद्यार्थी आहे, मुलं आहेत ही बघा 24 तारखेला काही मुलं राहिली होती त्यांचे मार्क आहे ते. इथे ही शीट होती, एकच मिनिट द्या. आता पहिल्या शीटवरती इथं तुम्हाला काही मुलं दिसतील इथं चेस नंबर अनुक्रमांकानुसार. तर ही मुलांची यादी आहे, लक्षात घ्या. इथं जे आहेत मी सांगतो किती मुलं आहेत ते 97 मुलं आहेत. ही मुलं आहेत आणि मुलींची ही यादी इथून सुरुवात होते. ही 23 तारखेला ही मुलींची आहे. बघा इथं लक्ष्मी जाधव आहेत यांनी काय केलं की आता इथं यांचे मार्क दिलेले आहेत. तर मुलीं जर पाहिल्या तर इथे या यादीमध्ये तर 695 मुली आहेत आणि त्याच्यानंतर ना आज राहिलेल्या एक मुलगी, तिचं नाव मेघा यांचं नाव आहे. तर यांना 5च मार्क भेटले गोळाफेकमध्ये, बाकी यांना मार्क 0-0 भेटले आहेत. तर हे टोटल जर बघितलं तर 596 विद्यार्थ्यांची ही यादी आहे. तर किती पदांकरता होती? 47 पदांकरता भरती प्रक्रिया राबवली आहे. आता थोडं ॲनालिसिस करूयात आपण की याच्यामध्ये मार्काचा ट्रेंड काय आहे, विद्यार्थ्यांना मार्क कसे पडत आहेत, मुलींना मार्क कसे पडत आहेत. तर बघा, तर मुलींना जर बघितलं तर आता याच्यात हे 39 मार्काच्या टॉपर दिसत आहेत. त्याच्यानंतर ना मी आता ॲनालिसिस करत आहे तुमच्यासमोर. मी ऑलरेडी केलेलं आहे. तर त्याच्यानुसार सांगतो की तुम्हाला जर बघितलं तर 40 पेक्षा जास्त जर बघितलं तर मुलींना खूप कमी मुली तुम्हाला दिसतील. एखाद मुलगी दिसेल तिला काय केलं की 40 पेक्षा जास्त मार्क आहेत. नाहीतर मग 39, 38, 37 अशाच वरती मार्क दिसत आहेत. तुम्ही बघू शकता इथं. त्याच्यानुसार एक विद्यार्थिनी आहे जिला 41 आहेत, माधुरी माळी यांना 41 मार्क इथे दिसत आहेत. बाकी म्हणजे तुम्ही बोटावर मोजणे इतक्या मुली आहेत त्यांना 41, इथे 45 आहेत. इथे पूजा राठोड यांना 45 मार्क भेटलेले आहेत. 50 पैकी 45 खूप चांगले आहेत. त्यांचे ते 41 आहेत. त्याच्यानंतर पुढे इथं परत 45 आहेत. प्रमिला सपाटे यांनाही 45 आहेत. म्हणजे कमी विद्यार्थिनी आहेत असं म्हणणं आहे माझं. बघा वरती पेजवर नाही, या पेजवर एकही नाही दिसत जाणार तुम्हाला, एकही दिसणार नाही. त्याच्यानंतर या पेजवर बघूया तर या पेजवरही तुम्हाला खूप कमी मार्क दिसत आहे. ओके, तिथे इथे जर बघितलं इथं 43 वाली एक सरिता आहे, त्यांचं 43 मार्क आहेत. त्याच्यानंतर इथं 43 मार्क आहेत कोमल यांना. त्याच्यानंतर ना तर जर तुम्हाला मी ॲनालिसिस सांगत आहे की काय आहे एक्झॅक्टली, तर तुम्ही जर पाहिलं तर या 47 पदांकरिता बघा SC साठी 6 मुलींसाठी जागा आहेत. तर याच्यामध्ये काय की 60 मुली SCच्या घेतल्या जातील. 60 मुली SCच्या घेतल्या जातील. टोटल जर बघितलं याच्यापैकी तर 470 मुली घेतल्या जाणार आहेत. किती? 470 मुलींना लेखीसाठी घेतलं जाणार आहे. आता दिलेल्या ग्राउंड दिलेल्या 696 विद्यार्थिनी, शेवटची तर सोडून द्या. आता याच्यामध्ये पण बघा, याच्यामध्ये बघा ज्या विद्यार्थिनीला 25 पेक्षा कमी मार्क आहेत, लक्षात घ्या 25 पेक्षा कमी मार्क आहेत, तर त्यांना काय करणार, तर त्यांना ग्राउंडसाठी घेतलं जाणार नाही. त्यामुळं जेवढ्या विद्यार्थिनी आहेत, लक्षात घ्या काय म्हणत आहे मी, मुद्दा लक्षात घ्या काय म्हणताय मी. याच्यामध्ये बघा तुम्ही तर जर बघितलं टोटल किती आपल्याला आहेत 470 घेणे आहेत आणि आहेत 696 विद्यार्थिनी आहेत. 700च पकडा तुम्ही. ओके 700. तर तुम्ही जर पकडा तर हा जो डिफरन्स जो आहे किती मार्कांचा आहे, ऑलमोस्ट 226 मुली असतील या. ओके 226. तर याच्यावरनं एवढं समजून जातं आपल्याला की बघा एवढ्या मी देतात 10, 11, 3, 20, 10, 5
तर अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी डिस्क्वालिफाईड आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी काय आहेत की डिस्क्वालिफाईड आहेत. ते 12, 17, 3, 14, 19, 15 बघा तुम्ही पेजवर बघा. ते त्याच्यावरून मी काय सांगत आहे की जेवढ्या विद्यार्थिनींनी ग्राउंड म्हणजे 25 पेक्षा जास्त आहेत ते सगळ्याच्या सगळ्या लेखीला पात्र आहेत. लक्षात घ्या काय म्हणत आहे मी. जेवढ्या विद्यार्थिनी आहेत आता एखाद्याची जर खूपच खराब लक असेल, सांगत आहे लकचा प्रश्न सांगत आहे मी, की जर सपोज काय करतं की त्याच्यामध्ये आता इथं कॅटेगरी एससीच्या जर 60 विद्यार्थिनी जर त्यांना 60 पेक्षा जास्त विद्यार्थिनीला 25 पेक्षा जास्त मार्क आहेत, 25 पेक्षा जास्त मार्क आहेत, तर त्या विद्यार्थिनी नक्कीच म्हणजे 60 पेक्षा जास्त वाल्या विद्यार्थिनी काय होतील की पुढे जाणार नाही. त्याच्यानंतर ना एसटी साठी 40 विद्यार्थिनी लागतील, तर एसटीच्या 40 विद्यार्थिनी भेटणार नाही, त्यामुळे सगळ्या जातील याच्यासाठी ग्राउंडला. इथं 50 आहेत त्यामुळे सगळ्या विद्यार्थिनी जातील. एनटीबीची फक्त 10 विद्यार्थिनी घेण्यात जाणार आहे, त्यामुळे इथं थोडंसं बघता येईल. ओपनसाठी बघा एकही जागा नव्हती, त्यामुळे फक्त ओपनचे ज्या कॅन्डिडेट असणार आहेत महिला ओपनसाठी एकही नाहीये, त्यामुळे ओपनची एकही महिला जी आहे ती काय करणार की महिला खेळाडू त्यांनी ग्राउंडला घेतलंच नसेल मला तर वाटतंय याच्यासाठी, पण हे वास्तव आहे. तर ओबीसीच्या 260, त्यामुळे जेवढ्या विद्यार्थिनींनी 25 पेक्षा जास्त आहेत ते सगळ्या ग्राउंडसाठी क्वालिफाय होणार आहेत. ओके, तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.